संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. आपल्या जिल्ह्यामधल्या 12 परिषदा आणि 1 नगरपंचायत यांचाही कार्यक्रम काल जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगाने 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर नॉमिनेशन स्वीकारण्याचा डेट आहे. 18ला स्क्रुटिनी आहे. त्यानंतर 26ला निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिवस आहे. 2ला आपलं मतदान आणि 3 तारखेला मतमोजणी असा ब्रीफ कार्यक्रम इलेक्शन कमिशनने जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व यंत्रणांची बैठक ठेवलेली आहे. पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, सर्व आरो ARO आणि इलेक्शनच्या रिलेटेड जी तयारी आहे ती आपली ऑलरेडी झालेली आहे. मॅन पॉवर आहे, त्यांचे ट्रेनिंग आहे, मास्टर ट्रेनिंगचे सगळी नियुक्त्या, मल्टिपल ट्रेनिंग झालेले आहेत. मशीन्स आपले सगळे आलेले आहेत. FLC जी प्रक्रिया आहे ती पण आपण पार पाडलेली आहे. इलेक्शनचं गोडाऊन, इतर लॉजिस्टिक सगळं आपण यंत्रणा सज्ज परिपूर्ण आहे. लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगाने पण आमच्या ज्या इतर चॅप्टर केसेस आहेत, तडीपारी आहे, MPD आहे, या ॲक्टिव्हिटी पण चालू आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये शांततेमध्ये, सुव्यवस्थेमध्ये ही निवडणूक 100% पार पडेल याची मला निश्चितपणे खात्री वाटते. ज्या मतदान केंद्र आहे आपल्याकडचे ते पण आम्ही इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईनप्रमाणे सगळे निवडलेले आहेत. त्यामध्ये ज्या AMF अश्युर्ड मिनिमम फॅसिलिटी सर्व ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यामुळं कुठल्याही ठिकाणी लांब रांगा लागून इनकन्व्हिनियन्स आपल्या मतदारांना होणार नाही याची पण आम्ही पुरेपूर खबरदारी घेतलेली आहे. तर मी आपल्या निमित्ताने सर्व नांदेड जिल्ह्यातील जे मतदार आहे यांना विनंती करतो, आवाहन करतो की आपण मोठ्या प्रमाणावर मतदान करावं, कुठल्याही प्रलोभनाशिवाय आणि कुठल्याही दबावाशिवाय आपण बाहेर पडून मतदान करून या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं. यामध्ये अजून एक जो मतदार आहे, दुबार जो मतदार आहे, यावेळेस मतदार इलेक्शन कमिशनने त्याला स्टार मार्क करून ती यादी दिलेली आहे आणि आम्ही पण ज्या ठिकाणी दुबार मतदार आहेत त्यांना त्यांच्याकडे पोहोचून परिस्थिती एक भरून घेतो. ज्या ठिकाणी रिस्पॉन्स येत नाही त्या ठिकाणी आम्ही पत्र पण भरून घेण्याची तरतूद आहे. त्यामुळं यावर ही पण आवश्यक खबरदारी बाळगली.